नमस्कार. सध्या आपण पाहतोय जगामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक देशामधला जो संघर्ष आणि तणाव वाढताना दिसतोय, त्यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यात जी देशांमध्ये लागलेली होड आहे शस्त्र निर्मितीसाठी आणि त्यामध्ये न्यूक्लिअर वेपन डेव्हलपमेंटसाठी जे काही आता स्पर्धा सुरू झालेली आहे त्याचा फटका चांगलाच बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक असं विधान केलं आहे आणि असा दावा केला आहे, त्यामुळे भारताचं टेन्शन वाढणार आहे. कारण पाकिस्तान हा अणु चाचणी करतोय असा दावा ट्रम्प यांनी केलाय. ट्रम्प काय म्हणतायत आणि काय हे संपूर्ण प्रकरण आहे तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर ट्रम्प यांनी एका अमेरिकन वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी असं सांगितलंय की चायना, पाकिस्तान, रशिया, नॉर्थ कोरिया हे देश सक्रियरित्या परमाणु शस्त्राच्या संदर्भातल्या चाचण्या करत आहेत, म्हणजे ते टेस्ट करत आहेत. आणि अमेरिका देखील आपलं जलविद्युत परीक्षण सुरू ठेवेल जर या देशांनी सुद्धा असंच टेस्ट सुरू ठेवल्या तर. या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल सुद्धा मोठा दावा केला की आमच्याकडे सुद्धा किती न्यूक्लिअर्स वेपन आहेत. तर त्यांनी म्हटलं की अमेरिकेकडे कोणत्याही देशापेक्षा जास्त न्यूक्लिअर वेपन्स आहेत. तर ते आहेत, कारण आकडेवारी पाहायला गेलं तर रशिया आणि अमेरिका या दोनच देशांकडे सर्वाधिक न्यूक्लिअर वेपन्स आहेत. तर अमेरिकेकडे इतके वेपन्स आहेत की ते 150 वेळा जगाला उडवू शकतात असं ट्रम्प यांनी म्हटलं. तर यावर चीनने देखील उत्तर दिलेलं आहे, कारण चीनवर आरोप केला की चीन देखील न्यूक्लिअर टेस्ट करतोय. तर आम्ही जबाबदार अणुशक्ती देश आहो असं चीननं म्हटलेलं आहे. तर आम्ही असं काही करत नाही असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला. आता आंतरराष्ट्रीय तपासांनी असं स्पष्ट केलेलं आहे की पाकिस्तानने सार्वजनिकपणे किंवा अधिकृतदृष्ट्या 1998 नंतर परमाणु शक्तीची चाचणी केलेली नाहीये. तर ट्रम्पच्या म्हणण्यानुसार ते परमाणु शस्त्र जे चाचण्या आहेत त्या खोलवर करतात, ज्याच्या बाहेरच्या लोकांना वारंवार त्याचा अंदाज येतो, पण असं ते स्पष्टपणे ठळकपणे दिसत नाही. आता या घोषणेमुळे परमाणु युद्ध आणि शस्त्र स्पर्धेचा धोका पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आता भारत पाकिस्तान सीमावर्ती परिस्थिती आणि जागतिक शांतता आणि शस्त्र नियंत्रण असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता आपल्याला विचार करावा लागेल की परमाणु शस्त्र चाचण्याचे परिणाम काय असतील, कारण अशा प्रकारे परमाणु शस्त्र वापरण्याची वेळ कुठल्याही देशावर येऊ नये आणि ते वापरल्या जाऊ नये कुठल्याही युद्धामध्ये. मात्र सातत्याने ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेला भारत पाकिस्तान युद्धतणाव झालं त्यावेळेला देखील न्यूक्लिअर वेपन्सची धमकी देण्यात आली. 2 न्यूक्लिअर अणुशस्त्र संपन्न देशांमध्ये कधीही युद्ध होऊ नये अशी जगाची हे असते, भूमिका असते. मात्र अशा प्रकारे जर चाचण्या होत असतील आणि त्यातून तणाव निर्माण होत असेल तर हे मानवी जीवनासाठी घातकच आहे असं म्हणायला हरकत नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि तसेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.